आज बबडीसाठी मी हॅपी हॅपी बिस्किट पासून केक बनवणार आहे। तुम्हाला पण आवडतो का बिस्किटांचा केक? त्यासाठी इथे मी हॅपी हॅपी 5 वाले 4 बिस्किट घेतले। त्या बिस्किटांचा मस्त चुरा करून घ्यायचा आणि त्यानंतर ते सर्व मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं। तुम्हा सर्वांना मला आहे ना थँक्यू बोलायचं होतं, कारण का तुम्ही इतका जास्त मला सपोर्ट करत आहात ना, ते बघून खरंच मन भरून आलं। आता ह्या व्हिडिओने ना लवकरात लवकर 2000 फॉलोअर कंप्लीट करा बरं। बिस्किटांचा चुरा करून घ्यायचा आणि आता तो एका बाउल मध्ये काढून घ्यायचा। त्यामध्ये 1 कप मी दूध टाकलेलं आहे। दूध टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं। एक पण गुठळी राहिली नाही पाहिजे इतकं मिक्स करायचं। बॅटर छान मिक्स झालं की त्यामध्ये ना बेकिंग पावडर ऍड केलेली आहे मी 1.5 चमचा। बेकिंग पावडर वरती ना थोडंसं असं दूध टाकून घेतलं आणि पुन्हा एकदा मिक्स करायला घ्यायचं बॅटर। एका बाजूला आहे ना कढई ठेवायची, त्यामध्ये मीठ टाकून ठेवायचं बरं का, आणि तुमच्याकडे स्टँड असेल ना तर स्टँडही ठेवा। आता एका डब्यामध्ये ना मी हे सगळं मिश्रण ट्रान्सफर करणार आहे। त्याच्यामध्ये मी ऑलरेडी काल सांगितल्याप्रमाणे एक पेपर ठेवलेला आहे। त्यानंतर त्याला असं मस्त टॅप टॅप करून घ्यायचं। नंतर आहे ना कढई ठेवलेली होती मी गरम होण्यासाठी, त्यामध्ये मीठ टाकून ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये ते आपलं केकचं बॅटर ठेवून दिलं। आता आहे ना चॉकलेट गनाश बनवायची वेळ आली। मग मी काय केलं, 2 डेअरी मिल्क घेतल्या 10 वाल्या, त्यामध्ये थोडंसं दूध टाकलं आणि ते एका कंटेनर मध्ये ट्रान्सफर केलं आणि ते गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवून दिलं। छान मस्त असं चॉकलेट गनाश तयार होऊन जातं। मग काय आपला केक बघायला गेलं 15-20 मिनिटानंतर तर एकदम परफेक्ट असा बनलेला होता आणि एकदम टम्मा असा फुगलेला होता। आता त्याला पूर्णपणे मी थंड करून घेतला आणि त्यानंतरच ओपन करायला घेतला। चाकूच्या साहाय्याने बाजूने असं मोकळा करून घेतला आणि त्यानंतर एका प्लेट मध्ये त्याला काढून घेतला। किती मस्त बनलेला आहे नाही का केक। मग काय त्याच्यावरून आहे ना चॉकलेट गनाश टाकून घेतलं, नंतर काजू बदाम टाकून घेतले आणि त्यानंतर आहे ना थोडेसे जेम्स सुद्धा टाकून घेतले। बबडीला चारायचं आहे ना त्याच्यामुळे। माझी बबडी तर केक बघून खूप जास्त खुश झाली होती। मग काय आपले व्ह्यू बघून आहे ना आम्ही हे छोटंसं सेलिब्रेशन केलं। चला भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये। व्लॉग आवडला असेल तर एक लाईक जरूर करा।